अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी गावरान मिसळ, तर मस्तपैकी गावाकडच्या सोप्या आणि साध्या पद्धतीने. तर मी मस्तपैकी मटकी घेतलेली होती, आपण उसळही म्हणतो. तर त्याच्यामध्ये वाटाणे, हरभरे आणि शेंगदाणे टाकून, शेंगदाण्याने टेस्ट खूप छान येते. मस्तपैकी अशी वॉश करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण एक कढईमध्ये किंवा मग पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं. पाण्यामध्ये मस्तपैकी उसळ टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटामध्ये मस्तपैकी उसळ शिजून निघते. त्यानंतर वाटण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला खोबरं, कांदा, त्याच्यानंतर उकडलेला एक टोमॅटोमुळे टेस्ट छान येते. त्याच्यानंतर माझ्याकडे काही कोथिंबीर नव्हती म्हणून मी धने घेतलेले आहे. धने टाकू शकता किंवा कोथिंबीरही चालते. मस्तपैकी लसूण, त्याच्यानंतर आलं आणि थोडंसं कढीपत्ता. तर हे सगळंच असं वाटण असं छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा, खोबरं वगैरे सगळं. त्याच्यामध्ये हळद, थोडंसं मीठ आणि आपल्याला त्याच्यामध्ये काळा मसाला टाकायचा आहे. त्याच्यामुळे टेस्ट छान उतरते. अशा प्रकारे सर्व असं फाईन पेस्ट करायची आहे. दुसऱ्या बाजूला कढई तापत ठेवलेली होती, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे. काळा मसाला टाकायचा आणि थोडीशी हळद पावडर. तर आपण अगोदर थोडासा काळा मसाला आणि हळद पावडर, मीठ टाकलेलं आहे. त्या पद्धतीने त्याच्यानंतर थोडंसं कमी प्रमाणात टाकायचं. चांगलं असं वाटण परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं, आपलं उसळ शिजवलेलं, कारण खालून तो मसाला लागू नये, कढईला करपू नये म्हणून. तर मंद आचेवर असा 10 ते 15 मिनटं मस्तपैकी असा मसाला परतून घ्यायचा. त्यानंतर आपण शिजवलेली उसळ आहे ती पण त्याच्यात ॲड करायची आहे. आपण अगोदर मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं कमी पद्धतीनेच नंतर मीठ टाकायचं आपल्या अंदाजाने. तर अशा प्रकारे खूप सोप्या आणि मस्त पद्धतीने होणारी मिसळ तर आपण इझिली घरी करू शकतो. आणि लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा सकाळच्या घाईगडबडीच्या टाईममध्ये अशा पद्धतीने ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी अशा पद्धतीने मिसळ करून बघा. खूप छान आणि मस्त लागते. अशी मिक्स उसळ खायला हेल्दी आणि हिवाळ्यामध्ये खूप छान लागते. मोड आलेली मटकी तर आपण पावासोबत, भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाऊ शकतो. तर तुम्हाला अशाच माझ्या नवीन पद्धतीच्या, सोप्या पद्धतीच्या गावाकडच्या रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. तोपर्यंत भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये.